स्लोवर वन प्रत्येक चेंडूचा व्हेरिएशनचा वापर त्याने मैदानाच्या आतमध्ये केलाय. आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा तशीच गोलंदाजी करावी लागणार आहे. इथे मात्र आपण पाहिला तिखट बाउन्सर आपण पाहिला, कानाला मात्र अर्थातच शिटी वाजवून चेंडू निघून जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तिखट बाउन्सर. व्हॉट अ बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा स्लोवर बाउन्सर. मी आपल्याला आधीच म्हटलं शिवाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलंय. मागच्या चेंडूवरती आपण बाउन्सर पाहिला, तिखट बाउन्सर. या चेंडूवरती सुद्धा बाउन्सर, परंतु थोडीशी गती कमी होती. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आणि पिचिंग अप्रतिम राहिली अजूनपर्यंत. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू आहे का. इथे मात्र आपण पाहतोय प्लेड स्विंग अँड मिस. मागच्या चेंडूवरती सुद्धा आपण बाउन्सर पाहिला, परंतु या चेंडूवरती चेंडू आतल्या दिशेने आला. कोणत्याही प्रकारचं सूर मात्र फलंदाजाला गवसत नाहीये. काय गोलंदाजी राहिली आहे. 2 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक अप्रतिम स्पेल. इथे मात्र ट्रॅक केलं ऑन साईडला, चेंडू निघून जाणार आहे का. कॉमेंट्री स्टुडिओला सलामी देणारा मात्र आपण पाहतोय दमदार असरदार ब्रँडेड षटकार. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 7 या आकड्यावर. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. गिरगाव संघाकडून अर्थातच काय प्रत्युत्तर आपण पाहतोय. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. लेग बाईसचा इशारा आपण पाहतोय. चेंडू सरळ जाऊन पायाला ब्रश करतोय. फळीचा संपर्क झाला नाहीये. बॅटीचा कोणताही संपर्क नाही. सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचणार आहे 8 या आकड्यावर. शेवटचा अंतिम चेंडू. शिवाने अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी केली, याच्यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. इथे मात्र आपण पाहिलं ड्रॅग करायचं होतं ऑनसाइडला. पुलचा फटका एका धावेने समाधानी व्हावा लागेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय गिरगाव संघ जाऊन पोहोचतोय 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटचं अंतिम षटक मेगा फिनाले आपण पाहतोय. फ्रेंड्स 11 ट्रॉफी स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय प्रबोधन बॉईज आणि त्यासोबतच आपण पाहतोय संजय सर, यतीन सर आणि अर्थातच मुन्ना सरांच्या अथक प्रयत्नानंतर उद्यास आलेली संकल्पना, उद्यास आलेली स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आशिषला आपण पाहतोय. हा गोरेगाव इंटर मधला. इथे मात्र आपण पाहिलं ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती त्या षटकातील आपण पाहतोय पायच्या माध्यमातून एक धाव येते. इथे मात्र आपण पाहिलं ऑफस्टिकच्या जास्त बाहेर आपण पाहतोय अजून एक डॉट चेंडू. शॉर्ट आर्म पूल चेंडू निघून जाणार आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय सेकंड इयर मध्ये चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी.
धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 या आकड्यावरती आहे. पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संपर्क एका धावेचा इशारा येतोय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जवळ पोहोचणार आहे 17 या आकड्यावर. शॉर्ट आर्म पूलचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये संधी आहे आणि त्या संधीचं केलंय सोरम. धावफलक अजूनही 17 या आकड्यावरती स्थिरावलाय. शेवटचा चेंडू धावफलक अजूनही स्थिरावला आपण पाहतोय 17 या आकड्यावर. इथे मात्र कुठेतरी वेगळा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण कॅच ड्रॉप पाहतोय. एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धावफलक आपण पाहतोय 18 या आकड्यावरती आहे. 19 धावांचा पाठलाग करायचा. फ्रेंड्स 11 ट्रॉफी आपण पाहतोय एक देखणं आयोजन नियोजन. चला फलंदाज लगेचच प्लीज आपण यायचं आपल्यालाच उशीर होईल आपल्याला चेंडू दिसणार नाहीये. 19 पाठलाग करायचा फ्रेंड्स 11 ट्रॉफी मेगा 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 फिनाले मध्ये. गोलंदाजी मार्क वरती आपण मयंकला पाहतोय. मेगा फिनाले शेवटचा टप्पा आपण पाहतोय. फ्रेंड्स 11 ट्रॉफी स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय प्रबोधन बॉईज. त्यासोबतच प्रमुख आयोजक करते आपण पाहतोय संजय साहेब, त्यासोबतच यतीन सर आणि त्यासोबतच मुन्ना सर या संपूर्ण मंडळीच्या वतीने आपण ही स्पर्धा आज प्रबोधन क्रीडांगणावरती पाहतोय आणि त्याचा शेवटचा टप्पा नाण्याची शेवटची बाजू या स्पर्धेमधली आपण पाहतोय.
तिथे मात्र एका बाजूला शिवशक्ती संघाला मात्र 19 धावांचा पाठलाग करायचा मेगा फिनालेमध्ये जर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 30,000 रुपये रोख रक्कम आणि गोल्डन ट्रॉफी उचलायची असेल तर अर्थातच आपल्याला 19 धावा अर्जित कराव्या लागतील. पहिल्या चेंडूवरती शफल करून खेळायचं होतं. चेंडू निघून जातो डीप स्क्वेअर लेगला. एकेरी धावे करिता शॉर्ट आर्म पुल होईल का सक्सेसफुल. स्टाईल मध्ये आपण पाहतोय टियर 2 वरती चेंडू जातोय. येतोय हा मात्र षटकार आणि या षटकाराने मात्र शिवशक्ती संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय. कारण 19चा पाठलाग करायचा आणि त्या पाठलागामागे दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय आणि ब्रिजेच्या फळीतून हा षटकार आहे. 19चा पाठलाग करताना 7 धावा ऑलरेडी धावफलकावरती आहेत. अजून एक खराब चेंडू होता. संधीचं सोनं करता आला नाही परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण झाले. धावफलक 8 आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस मात्र डॉट चेंडू आहे. 8 धावा धावफलकावरती 19चा पाठलाग करायचा आहे. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र ड्रॅग केला. डीप मिड विकेटला खेळाडू तैनात आहे. मॅच मध्ये येतोय ट्विस्ट. विकेटचं पतन. केवळ 8 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजूनही 11ची गरज आहे. एका बाजूला शिवशक्ती इंटर अर्थातच लोकल लॉट मधून आलेला गोरेगावचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओमकार 11 गिरगाव ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओपन लॉट मध्ये मोठ्या मोठ्या बलाढ्य संघाला अर्थातच पराभूत करून इथे वाटचाल केली आहे. दोन्ही संघ समतुल्य समीकरण. आता मात्र 7 चेंडू 11ची गरज. बिगिटचा प्रयत्न. अजून एक मिस टाइम स्ट्रोक. कव्हर वरती झेल घेतला जाणार आहे. वेस्टर्न स्टाईल मध्ये आपण पाहतो समीकरण. 6 चेंडू 11ची गरज. सहा चेंडूमध्ये 11ची गरज आहे. सहा चेंडू 11ची गरज. सहा चेंडू 11ची गरज. मेगा फिनाले आपण पाहतो. फ्रेंड्स 11 ट्रॉफी 2000 अर्थातच 24 रणसंग्राम. शेवटचा षटक. अंतिम टप्पा. कोण होईल अर्थातच 30,000 रुपये रोख रक्कम आणि त्यासोबतच गोल्डन ट्रॉफीचा हकदार. आणि द्वितीय पारितोषिक आपण पाहतो 20,000 रुपये आणि त्यासोबतच गोल्डन ट्रॉफी. आता मात्र समीकरण 5 मध्ये 11ची गरज आहे. शिवशक्ती संघ थोडासा अडचणीच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतोय. 5 चेंडू 10ची गरज. 5 चेंडू 10ची गरज. करेक्शन आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय अजून एक डॉट चेंडू. अजून एक डॉट चेंडू.
बिग हिटचा प्रयत्न, अजून एक मिस टाइम स्ट्रोक आणि फिल्डिंग मात्र गिरगावची जमेची बाजू राहिली आहे. विकेटचं पतन आपण पाहतोय. चांगला झेल अजून परंतु गिरगावचा विचार केला अर्थातच जमेची बाजू राहिली. क्षेत्ररक्षण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 4 ते 5 चांगले झेल आपण पाहिले, त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलं नाहीये. दहाची गरज अजूनही येणाऱ्या चेंडूचा विचार केला. 3 चेंडू 10ची गरज. मेगा फिनाले आपण पाहतोय फ्रेंड्स 11 आयोजित नियोजित. दहाची गरज अजूनही आहे. इथे मात्र ड्रॅग केलाय. पुन्हा एकदा खेळाडू तिथे तैनात आहे आणि विकेटचं पतन एकदा पुन्हा आपण पाहतोय. आता मात्र 2 चेंडू 10ची गरज. 2 चेंडू 10ची गरज. 2 चेंडू 10ची गरज आहे. दोन चेंडू 10ची गरज आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक. स्टेट डाऊन द ट्रॅक. कंपल्सरी चेस आहे. फॉर्मॅलिटीज बाकी आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. आणि अर्थातच विजयाची चाहूल आपण पाहतोय कुठेतरी गिरगाव संघाला लागते. ओमकार 11 गिरगाव अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय. आणि फ्रेंड्स 11 ट्रॉफी 2024चा चॅम्पियन संघ ठरतो आपण पाहतोय. ओमकार 11 गिरगाव इज अ चॅम्पियन. चला अभिनंदन असेल गिरगाव संघ आणि हार्डलक असेल शिवशक्ती गोरेगाव संघ. आपण सुद्धा चांगली कामगिरी केली. लगेचच आपण 5 मिनिटांमध्ये बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. सर्व प्लेयर्स आपण यायचे मुख्यमंत्र्याच्या समोर. सर्वांचा लाडका आवडता कार्यक्रम, लहान असो की मोठा बक्षीस घेणं सर्वांना आवडतं. तर आपण समारंभासाठी यायचं मुख्यमंत्र्यासमोर.